दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहे। नांदेडमध्ये काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत महात्मा फुले पुतळ्यासमोर जोरदार आंदोलन छेडले। यावेळी अचानक रास्ता रोको करण्यात आल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेड शहरात काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। महात्मा फुले पुतळ्यासमोर मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते एकत्रित झाले आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत आंदोलकांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। या आंदोलन दरम्यान अचानक रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आणि काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला। मात्र आंदोलन अधिक तीव्र होताच पोलिसांनी कारवाई करत अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध देशभरात होत असून नांदेडमधील हे आंदोलनही त्याचाच एक भाग असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले। या आंदोलनामुळे नांदेडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला आहे। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली। रास्ता रोको आंदोलन आणि कार्यकर्त्यांच्या धरपकडीमुळे या आंदोलनाची राज्यभर चर्चा होत आहे। आता या आंदोलनावर प्रशासन आणि केंद्र सरकारची भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।